प्राचीच्या बाबतीत असं वागून हे सगळे चूक करतायत हे यांच्या कोणाच्याच लक्षात कसं येत नाहीये. हे प्राचीला बळजबरी करून बोहल्यावर चढवू शकतील असं वाटतंय का यांना? तो पक्या तर जातीचा गुंड आहे. त्याला नुसतं धमकावण्यानी तो मागे हटणार आहे का? कसं समजवायचं काहीच कळत नाहीये. आणि एक तर प्रसादच माझं ऐकत नाहीये म्हटल्यावर बाकी कोण ऐकणार? हॅलो. हाय. कशी आहे तुमची तब्येत? नाही म्हणजे मला तुमच्या आवाजावरून कळतंय. माझी तब्येत? मला तुमच्या आईनेच सांगितलं होतं तुम्ही दवाखान्यात गेला होता म्हणून. आलात का परत? आईंनी माझ्या बाबतीत काही थाप मारली की काय? हॅलो हॅलो. हा सॉरी. आई कुठे भेटल्या का तुम्हाला? हो मी आलो होतो तुमच्या घरी तुम्हाला भेटायला. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? नाही थोडीशी कणकण जाणवते एवढंच. नाही ते तुमच्या आवाजावरून कळतच आहे मला. मला फक्त एकच विचारायचं होतं की तुम्ही उद्या आमच्याकडे लंचला येत आहे ना? आणि हो मी बाबांना माझी पसंती कळवायला सांगितली. चालेल ना? अहो मी कसं सांगणार? मला हे तुमचं खूप आवडतं. यू प्ले दिस गेम व्हेरी वेल. यू नो दिस गेम. आणि तुम्ही तुमची कार्ड्स कधीच ओपन होऊ देत नाही. इवन आय एम ऑल्सो एन्जॉयिंग दिस गेम. वी विल बी द बेस्ट प्लेइंग पार्टनर्स. बाय द वे मी तुम्हाला अगं कागं केलेलं चालेल ना? चालेल. मी पसंत आहे ना? ते मी कसं ठरवणार? मग कोण ठरवणार? आई आणि बाबा ठरवतील आणि प्रसाद ठरवेल. प्रसाद? हा कोण? भाऊ आहे. मग त्याचंही मत विचारलं जाईल. त्याची पण पसंती विचारली जाणार? ओके. म्हणजे तू आता टिपिकल इंडियन ऑर्थोडॉक्स मुलीच्या रोलमध्ये आहेस. हे बघा माझी तब्येत जरा ठीक नाहीये. मला आराम करायचा आहे प्लीज. ओके नो प्रॉब्लेम. मी रात्री फोन करेन. आणि एक गोष्ट सांगायची होती. मला जी गोष्ट आवडते ना ती मी मिळवतोच काही करतो. आणि मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट तुझ्या घरात. आता तरी कळतंय? नाही सॉरी मला नीट समजत नाहीये. काय? समजवायला अख्खं आयुष्य पडलंय. नाउ टेक अ रेस्ट. गेट वेल सून. या ठेवू मी फोन? हा बाय बाय. चक्रमच दिसतोय थोडा. सकाळी सकाळी या प्रसादची भांडण झालं ना की अख्खा दिवसच वाईट जातो. आज दिवसच वृंदाशी भांडल्यामुळे खराब झालाय. राग आलाय मला तिचा. तरी मी तिला सांगत असतो दिवसाची सुरुवात अशी नको करायला. अरे पण ती सुद्धा काळजीपोटीच बोलते ना. आणि आपल्या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त ती हुशार आहे. तेव्हा तिचं म्हणणं काही काही वेळेस बरोबर असतं. अरे पण पंढरी प्राची बाबतीतलं तिचं म्हणणं चुकीचं आहे. काय माहिती देवाने काय वाढवून ठेवलंय आपल्या पुढ्यात. काहीतरी काहीतरी भयंकर घडणार आहे पंढरी. मला आतून कुठेतरी असं वाटतंय काहीतरी गडबड होणार. प्रसाद दादा त्यांना गाडीत चहा आणि भजी हवंय. गाडीत ते माज यांचे तो पक्या झाला आता. हा दीड शाणा. जा सांग ते दीड शाण्याला आम्ही गाडीत काय देत नाही. खायचं असेल तरी ते हॉटेलमध्ये येऊन खावं लागेल.
आणि तो जो मालक बसला असेल ना मागे त्याला सांग, अरे असशील श्रीमंत तुझ्या घरी, इथं नाही. अरे पण तू त्या पक्याचा राग यांच्यावर का काढतोयस? यांच्यावर नाही काढत रे, पक्यासारख्या माजुरड्या लोकांचा राग आलाय मला. अरे बाकी दुनिया काय गुलाम आहे? गुलाम होत आपण. त्या मालकाला सांग, खायचं असेल ना तर इथे येऊन खा, नाही तर चालता हो. बघ आपण हे हॉटेल बंद करू आणि घरी जाऊ. डोकं फिरलंय माझं. काका एक्सक्यूज मी, स्नॅक्स मध्ये काय मिळेल? वडापाव आहे, भजीपाव आहे, आणि आमच्या इथली भजी खूप फेमस आहे. रिअली? असं तुम्हीच सांगताय? नाही म्हणजे खाणाऱ्यांनी हे सांगितलं पाहिजे, राईट? बरोबर आहे तुमचं, पण पहिल्यांदा खाणाऱ्याला मेनू कार्ड दाखवायचं असतं, जे आमच्याकडे नाहीये. म्हणून ही तोंड ओळख. चहा मिळेल? मिळेल. एक काम करा, एक प्लेट भजी पण द्या, पाव नको. चहा बिन साखरेचा आणि जमलं तर दूध सेपरेटली द्या. आणि हो, तिकडे माझे ड्रायव्हर काका बसले, त्यांना काय हवंय ते बघा, फास्ट. मिनरल वॉटर. नाही हो, आमच्याकडे असं साधंच पाणी असतं. पण मी साधं पाणी पित नाही. तुझं नाव काय आहे? हा, पंढरी. पंढरी. नाईस नेम. पंढरी, प्लीज बघ ना, बाहेरून कुठून तरी आण ना, मी साधं पाणी पित नाही. अरे तू त्यांच्याकडे काय बघतोयस? मी सांगतेय ना, मी साधं पाणी पित नाही. एक्सक्यूज मी मिस्टर. प्रसाद चोरगे. या प्रसाद. कम अगेन. प्रसाद. प्रसाद चोरगे. प्रसाद चोरगे. बाय एनी चान्स तुम्ही DMV हायस्कूल मध्ये होता का? हो. पाठारे, डिसूजा, राठोड, मराठे हे सगळे माझे वर्गमित्र. दिस इज अमेझिंग.
वर्गमित्र आठवतात आणि मैत्रिणीला विसरलास? म्हणजे प्रसाद, मी सौम्या शिरोडकर. सौम्या शिरोडकर म्हणजे बाजीव शिरोडकर. बाजीयू? सॉरी, म्हणजे आम्ही त्यावेळेला मित्रांनी तुला बाजीऊ असं नाव ठेवलं होतं. बट व्हॉट डज दॅट मीन? बाजीऊ म्हणजे बापाच्या जीवावर उडणारी. सॉरी, मी तुला राग येईल पण आम्ही हे नाव ठेवलं होतं. इट्स ओके, इट्स ट्रू, व्हॉट टू डू. पण तेव्हा जर कळलं असतं ना तर मी सगळ्यांना धरून मारलं असतं हा खूप. प्रसाद दादा, ते पाण्याचं नाही, आता हे राहू दे. आता एक काय 3-4 पाण्याच्या बाटल्या आण जा. अरे प्रसाद नको, मी देते ना पैसे. राहू दे सौम्या, अगं तेव्हा देऊ दिले नाहीत पैसे, आता देऊ देईन का? हा, आणि खरं सांगू का, आमच्यासारख्या लोकांनी तुझ्या समोर पैशाचा विषय काढणं म्हणजे खरंच चुकीचं आहे. प्रसाद बस कर यार, आता तरी टिंगल करू नकोस. सॉरी, तू एक काम कर, तू बस. मस्त माझ्या हातची गरम गरम भजी खायला घालतो तुला. बस बस बस. हा? ओके. बस, आणूच दे. प्राची, प्राची, अरे सांगते प्राची कुठे आहे? नाही, माहित नाही मला. माहित नाही माहित नाही प्राची कुठे आहे? माहित नाही तुला प्राची कुठे आहे? प्राची कुठे आहे? बास वृंदाताई, आपल्याला पद्धत शिकवायची नाही काय? मी इथं प्राचीला घेऊन जायला आलोय आणि कोणाच्यात हिंमत असेल तर आपल्याला अडवून दाखवायचं. सासूबाई, सासूबाई, अरे काय रे, येताना दरवाजा वाजवून यायचं असं एवढं तुला साधं कळत नाही? हे शिकवायचं का हो आता ह्याला? काय झालं, एवढा घाबरलायस का? पक्या आलाय बाहेर. हा? हो, अरे मग त्याच्या कंबरड्यात लाच घालायची सोडून इथे काय आलास सांगत? मी काय त्याच्या कंबरड्यात लाग घालणार? त्यांनी बघा काय केलंय. आणि तो प्राचीला शोधतोय बाहेर आणि त्यांनी माणूस सुद्धा आणलाय त्याच्याबरोबर. मी आलोच. लक्ष्मीकांत, एक काम कर, तू आत्ताच्या आता पोलिसांना फोन लाव, त्यांना म्हणून ताबडतोब निघून या, तोपर्यंत तो का भुंकतो ते बघून तो येते. प्रकरण वाढेल अशामुळे. अरे बाबा, तुला सांगितलं तेवढं कर ना. पण तो खूप पिसाळलाय. अशा पिसाळलेल्या लोकांना ना सिद्ध करण्यासाठी पोलीस येतात. पोलीस आले की बरोबर शेपट्या आत घालतात ते. अरे नाही तर सावध सुटतील सगळ्यांना. अरे पोलीस वेळेवर येतील. तुम्ही जर फोन वेळेवर लावलात ना तर येतील ते. तरी लावणारे फोन पावलट. प्राची, पक्या दादा, प्राची, एक मिनिट. हे असं सगळं करून तुम्ही नक्की काय साध्य करणार आहात? ते काय आपल्याला माहित नाही. मला प्राचीला भेटायचं आहे. हो, मग भेटायचं तर एखाद्याला घरात येऊन भेटण्याची ही काय पद्धत झाली? हे बघा, प्रकाश म्हणून जंटलमन बनण्याचा लय प्रयत्न केला, पण त्यात तुम्हाला कळतंय असं दिसत नाही. आता पक्याच्या स्टाईलने वागणार आहे मी. पक्याची स्टाईल म्हणजे? हे जे चाललंय ते, ही आपली स्टाईल आहे. प्राची, कसली स्टाईल काय? हा, ही उकिरड्यावरची कुत्री घेतली कोणी घरात? होय काय? उकिरड्यावरची कुत्री चावतात माहितीये ना? पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा असतो हे आम्हाला चांगलंच माहितीये. अरे हाट, प्राची आता संज्ञा नाही काय? तिला जर माझ्यावर यायचं असेल ना तर कायदा सुद्धा अडवू शकत नाही. डोक्यात नाही जायचं. हा, प्राची, 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 प्रकाश, प्राची, प्राची, पक्या, दुसऱ्याच्या घरात अशी घुसखोरी करणं बरोबर नाही, सांगून ठेवतोय तुला. आणि स्वतःच्या पोरीला तिच्या मर्जी विरुद्ध घरात डांबून ठेवणे हे बरोबर नाही. मी तिला जन्माला घातलीये, तिचं काय करायचं याचे सल्ले तू देऊ नकोस मला. दीड दमडीच्या लाल फडक्या चलनी घेतो. मी इथून जायला नाही आलोय, प्राचीला घेऊन जायला आलोय. ती कुठं आहे ते सांगा, तिला घेऊनच निघून जाईन.
प्राची कुठे आहे ते हवंय तुला हं? चल दाखवते तुला ये ये चल. प्राची कुठे आहे ते सांगते तुला चल. हो आपण बाई माणसावर हात उचलत नाही हे विसरायला लावू नका आपल्याला. ए झुडपा मी लिंबूवाडीत राहिले माझ्या अंगाला हात लावलास ना तर हात एक उखडीन आणि दुसऱ्या हातात देईन पुन्हा चिकटवण्यासाठी. माझ्या सर्किटपणाचा अजून अंदाज आलेला नाही वाटतं तुम्हाला. माझ्या शॉर्ट सर्किटपणाचा तुलाही अंदाज आलेला नाही अजून. प्राचीसाठी मी कोणाचा पण जीव घेऊ शकतो. हा. मी प्राचीसाठी पहिल्यांदा तुझाच जीव घेईन. डास मारलाय का कधी? डासापेक्षा जास्त लायकी आहे का रे तुझी? माझी लायकी काय ते आता मला दाखवाच लागेल. काय सांगतोस तुझी लायकी आहे? ए, ए हाड. प्राची प्राची प्रकाश 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 प्राची मी इकडे. प्रकाश मी इथे आतमध्ये. प्रकाश प्रकाश मला इथे आत ठेवलं या लोकांनी. प्रकाश 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 मी इकडे. प्रकाश प्रकाश प्राची ए कुबडा तुला नीट समजावून सांगितलं तुला समजत नाही का रे? आता दाखवते मी माझा इंगा तुला. हा तू अशी ऐकणार नाही. तुला माझा हिसका दाखवावाच लागेल. ए, आता तुझं थोबड फोडल्याशिवाय शाणा होणार नाही तू. हा? ए, अरे बापरे. जास्तच होते सोडाईन ना. ए, वृंदा प्रकाश प्रकाश ए, पक्या बाजूला. अरे पुरुषासारखा पुरुष असून बाई माणसावर हात टाकतोस. अरे स्वतःच्या पोटच्या पोरीला तू बांधून ठेवलायस आतमध्ये आणि सभ्यपणाचा आव्हान दे. तुला जर माझ्या प्राचीपर्यंत पोहोचायचं असेल ना मला पार करून जावं लागेल. आज तू बघशील एक आई आपल्या पोरीसाठी काय काय करू शकते ते. वृंदा सोड त्याला. नाही अशी ऐकणार. शांत. आई प्राची आलोय मी. प्राची प्राची